पहिल्या चेंडूवरती आपण बघतोय इथे आक्रमण बोलण्याची ताकद ज्या खेळाडूकडे आहे तोच खेळाडू आपण बघतोय स्ट्रेट किंग रियाज. गोलंदाजी मार्फत अर्जुन तयार. हो हो पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर स्विंग आणि मिस आहे. पहिल्या चेंडूवर आपण बघतो एक चांगली सुरुवात आहे ना. आपल्या स्वामी विवेकानंद आपल्या वाक्यामध्ये नक्की सांगतात ज्याची सुरुवात चांगली त्याचा अंत देखील चांगला झाल्याशिवाय राहत नाही. ते सुरुवात मात्र चांगली आहे. ओहो यावेळेस समोरच्या दिशेला फटका अफलातून चेंडू फरार 4 रन चौकार. ओहो यावेळेस परत एकदा आडव्या बॅटने फटका फसलाय आणि इथे झेल फलंदाज रियाज शेखबाद. इथे जर बघितले गेले तर पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवले गेले आणि त्यानंतर आपण बघतो इथे रियाज शेखला देखील परतावं लागले. काय सूर एक झेल टीपला गेलाय आणि फलंदाज रियाज आपण बघतो इथे बॅक टू द पवेलियन आहे. तर नवीन फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या दाखल होईल संदेश क्षीरसागर अर्थात गुड्डू. हा देखील आपण बघतोय वैजापूर तालुक्याचा खेळाडू आहे आणि वैजापूर तालुक्यातून कित्येक काळ या खेळाडूने आपण बघतोय डॉल्फिन क्रिकेट क्लब संघाची सेवा केली आणि सातत्याने सलामीवीर ताकदवरची जोडी म्हणून संदेश फलंदाजी करत होता. गेले काही वर्ष क्रिकेट या खेळापासून दूर राहिला पण त्यानंतर आपण बघतोय संघाचे कर्णधार संदीप गाडेसर यांनी या खेळाडूवर विश्वास ठेवला. याला परत एकदा संधी दिली आणि त्या संधीचं सुवर्ण सोनं केलं. संदेश तयार आहे. ओहो यावेळेस हलक्या हाताने प्लेट करून देण्याचा प्रयत्न होता. सन्मानजनक एक धाव घेण्याचे प्रयत्न आणि इथे एकाच धावेत थांबावं लागेल. आलेल्या मान्यवर मंडळीला मी सांगू इच्छितो हा जो खेळाडू आहे जो स्ट्राईक एंडवर खेळाडू आलाय मॅन फ्रॉम नाशिक टेनिस क्रिकेटचा एक तेजपुंज तारा आहे. आता टेनिस क्रिकेटचं जे IPL होणार आहे त्या टेनिस क्रिकेटच्या IPL मध्ये मुंबई इंडियन्स कडून हा खेळाडू विकला गेला 4,80,000 रुपये मध्ये. या खेळाडूची बोली लागली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. रवी आयरे मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये आता हा सिलेक्ट झाला. आजच त्या खेळाडूची आपण बघतो बोली लागली. हो हो समोरच्या दिशेला रवी रवी 1 बाउन्स सीमारेषा पार 4 रन चौकार आहे. डीजे आता लावू नका आणि एकदम शॉर्टकट लावायचं ना. एकदम शॉर्टकट लावा चेंडू याच्या आत. रवी तयार आहे. ओहो यावेळेस परत एकदा समोरच्या दिशेला रवीच्या बॅट मधनं चेंडू फरार. समालोचन कक्षा दिलेली ही मानवंदना चेंडू फरार आहे. 1 बाउन्स सीमारेषा पार आहे. षटक क्रमांक 1 मैदानाच्या संपले जाईल. एक षटक संपले गेले आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर आमचे स्कोरर आरशान स्पोर्ट्स लाईव्हचे आरशान भाई कळवतात. शाहरुख भाई 13 धावेंवर इथे बघा पारितोषिक आले. लागोपाठचे 3 षटकार जर आलेत ना तर महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनी कांद्याचे मशहूर व्यापारी मतीन भाई यांच्याकडून 1100 रुपयाचे पारितोषिक असेल. ओहो यावेळेस समोरच्या दिशेला फटका फसतो. क्षेत्ररक्षक असेल आले के सोपा झेल संदेश बाद.
जे रोडावरती जे आपले दर्शक बसलेत लेग साइडच्या दिशेने, माफ करा इथं आपले रिव्हर्सच्या दिशेने एंट्री करताना तिथून गाड्या येणार आहे. आता प्रमुख पाहुण्यांच्या कृपा एका साइडला बसा. आपण इकडे या ना, आपली मंडपची व्यवस्था केली, तिथून उठा प्लीज. मान्यवरांच्या गाड्या येणार आहे, तुम्ही थोडं एका साइडला सारखा. इथे बघा मंडळी, संदेश क्षीरसागर देखील तंबूच्या आश्रयाला लागले गेलाय. नवीन फलंदाज लोकलचा वंडर बॉय असलम. लगातार जर 2 विकेट घेतले तर अजय भाऊ माळी यांच्याकडून 501 रुपये पारितोषिक असेल. बोलत असतात. हो हो, यावेळेस फाईन लेग रिझन, चेंडू फरार. 4 चौकार. इथे बघा मंडळी काय घडण्यात आलंय. चौकार मात्र नक्कीच आला. चौकाराच्या सहाय्याने जर बघितलं गेलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले गेले 17 धाब्यांवर. ते ग्राउंड मध्ये एंट्री केली मग लावा. या गाडी डायरेक्ट स्टेज कडे येऊ द्या. लावा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभले गेले. असे वैजापूर नगर परिषदचे माजी नगर अध्यक्ष बाळासाहेब संचिती साहेब यांचे देखील या दरम्यान इथे आगमन आहे. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. साहेब आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढली. आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यायचे. ओहो, यावेळेस काय फटका आलाय असलमच्या बॅट मधनं. चेंडू फरार होईल. 4 रन चौकार येईल. थँक्यू डीजे. आपण बघतोय प्रमुख उपस्थितीचं देखील या दरम्यान आगमन आहे. बाळासाहेब शेठ संचिती नगर परिषद माजी नगर अध्यक्ष. ओहो, यावेळेस असलमच्या बॅट मधून हवाई सफर
आणि चेंडू फरार छे झटका. पल्या कुठे पल्या सोमेश्वर गोरे. हो हो यावेळेस असलम असलम आली असलम लागोपाठचा दुसरा फटका या दरम्यान आपण बघतोय असलमच्या माध्यमातून आलाय. आता यावरीत नाही सांगू शकत ना याच्यात. अंजुमभाई दादाराव यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये. लागोपाठचा तिसरा षटकार जर आला तर संघ मालक मोबिनभाई यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आहे. आपण बघतोय आदरणीय मान्यवर व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित आहे बाळासाहेब सेठ संचिती, त्याचबरोबर राजा अखिल सेठ, संजू भाऊ, वतीन भाऊ, प्रशांत पाटील, सदाफळ, त्याचबरोबर सर्व मान्यवर मंडळी या दरम्यान इथे उपस्थित आहे. सर्वांची नावं मला इथे माहित नाही, सर्वांनी मी दिलगिरी व्यक्त करतो. लागोपाठचा तिसरा येईल का? असलम तयार. हो 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 यावेळेस लागोपाठचा तिसरा. सादिक भाई कंडाळेवाले जिथे कुठे असेल माईकशी संपर्क करा ताबडतोब. मान्यवर मंडळी आपल्याला इथे बोलत आहे. सादिक भाई लागोपाठचा तिसरा षटकार आलाय. आपण फक्त संघ मालक यांच्याकडून 500 रुपये आलेत. फैसल आता तुझ्याकडे वही पेन आहे ना, हा हे लिहून ठेव कोणा कोणाचे किती पैसे. हा डी भाई वो बोर्ड के पीछे सब आदमी उठा हुआ से पीछे चलो बाहर हमारा. जनता
ट्रेडिंग कंपनी राजूभाई सय्यद आणि त्याचबरोबर शिपा मेडिकलचे मालक हाजी हुसेन शेख यांच्यातर्फे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 150 रुपयाचं पारितोषिक आहे. संघ मालक बंजारा 11 प्रकाश भाऊ जाधव. जर षटक मध्ये जर विकेट घेतली तर 500 रुपये आणि 7 रनाची कमी ओव्हर टाकली तरीही 500 रुपये. आणि इथे विकेटचे बटन आले 500 रुपये. रवी आयरे इथे मोठा खेळाडू. इथे बघा मंडळी काय घडण्यास आलंय. बडी मछली जाल में रवी आयरे मॅन फ्रॉम नाशिक तंबूच्या आश्रयाला लागले गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल होईल. पेशाने शिक्षक असणारा हा खेळाडू आपण बघतोय बीर गेवराई या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आणि आज कंडाळ या नगरीमध्ये आपण बघतोय क्रिकेटच्या प्रदर्शनासाठी आपण बघतोय इथे मैदानाच्या आत हजेरी लावत आहे. संदीप गाडे नवीन फलंदाज. विकास गोलंदाजी मार्कवर आहे. नाव गोलंदाजाचं नाव कळवा. किरण नाव काय बॉलर नेम किरण. हा देखील किरण आहे. यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन 2 धावा या दरम्यान असेल. या 2 धावेने जर बघितले गेले तर आपण बघतोय स्कोर कार्ड वर धावा पोहोचले गेलेत. 41 रन 41 धावेंवर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. ओहो यावेळेस परत एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. चेंडू जागेवरती असेल. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये आपण बघतोय गोलंदाजाने चेंडू अडवलाय. तोपर्यंत कुठल्याही प्रकारची धाव नसेल. एक चेंडू एका धावेचा संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आत करावा लागेल. अभी नाही तो कभी नाही. आज तुम्हाला महत्वपूर्ण खेळी मैदानाच्या आत करावा लागेल. आलेल्या सर्व मान्यवरांचं आयोजक कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. ओहो यावेळेस परत एकदा उंचावून खेळायचा प्रयत्न. चेंडू या दरम्यान आपण बघतोय फलंदाज समजू शकत नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येईल. एक डॉट चेंडू बिंदू चेंडू ज्याला म्हटलं जाईल. मैदानाच्या आत गोलंदाज किरण गोलंदाजी मार्कवर तयार. ओहो यावेळेस चेंडू पडल्यानंतर आपण बघतोय खालच्या दिशेने राहिलाय. इथे फलंदाजाला मात्र चेंडू समजू शकला नाही. चेंडूची उचळी कमी आली आणि इथे जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा आहे कुठलाही नसेल. एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आत येईल. एका धावेचा संघर्ष तुम्हाला येणारी वेळ सांगून जाईल. ओहो यावेळेस परत एकदा रिव्हर्स आणि षटक समाप्तीचा इशारा येईल. काय षटक हाताळले. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी. काय गोलंदाजी केली आतापर्यंत किरणने. बघा मंडळी काय समस्या आहे मैदानाच्या आत. तुम्हाला धावा इथे करावा लागेल. आभी नाही तो कभी नाही या अगोदर मी सांगत आलोय. इथे जर धावाचं पाठलाग तुम्हाला यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे. समोरच्या संघात जर बघितले गेले तर बलाढ्य खेळाडू आहेत. जर समोरच्या संघात बघितले गेले तरी मोठे मोठे लागोपाठचे 3 षटकार मारले तर 1100 रुपयाचे पारितोषिक असेल. प्रशांत भाऊ जगदाळे यांच्याकडून जाणे फळ. लागोपाठचे 3 षटकार जर आले तर 1100 रुपयाचे पारितोषिक असेल प्रशांत भाऊ यांच्यातर्फे. काय फलंदाजी आहे. काय गोलंदाजी आहे. आज क्रिकेटचा रणसंग्राम आपण बघतोय खंडाळा नगरीमध्ये भरलाय. कमिटीचे अध्यक्ष आमचे मामा रमेश मामा बागुल
यांच्या नियोजनाखाली एक स्वप्न बघितले गेले आणि ते स्वप्न सत्यात उतरण्याचं काम संपूर्ण खंडाळकर या खेळाडूने आणि ग्रामस्थांनी केले. आज त्या स्पर्धेचं सार्थक आहे. ओहो, यावेळेस परत एकदा समोरच्या दिशेला आलुंद कार्पेट चेंडू खेळून काढलाय. थोडीशी मिस फिल्डिंग बघायला मिळाली. बघा, एक चुकी आणि समोरच्या टीमचं विजयाच्या दिशेला एक पाऊल असेल. तुम्ही एक चुकी करा, समोरच्या टीमचं एक पाऊल नक्कीच विजयाच्या दिशेने असेल. चुकीला माफी नसणार आहे. इथे जर बघितलं गेलं तर आज करो या मरोची परिस्थिती आहे. मी आयुष्यात प्रत्येकाला सांगत असतो, आलेल्या मान्यवरांसाठी देखील सांगल, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण की लोक ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाही. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण की लोक ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाही. जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास घडलाच पाहिजे. इथे 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 पंचांचा इशारा अजूनही कुठला आलेला नाही आहे. चेंडू आपण बघतोय, पंचांचा इशारा कुठलाही या दरम्यान आला नाही आणि तिसऱ्या पंचांकडे मात्र देखील नसेल. चेंडू एक निर्धाव स्वरूपाचा आलाय. दोन्ही पंच डिस्कस करून निर्णय द्या ताबडतोब. ओके, डिसिजन क्लिअर आहे. चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. मैदानाच्या आत तुम्हाला संघर्ष करावा लागेल. संदीप गाडे सर आणि समोरच्या दिशेला एक लोकलचा वंडर बॉय मॅन फ्रॉम खंडाळा असलम फलंदाजी बारकोर आहे. ओहो, यावेळेस आडव्या बॅटने आणि एक सोपा झेल. असलम बॅक टू द पवेलियन. क्रिकेट 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 बघा मंडळी, या क्रिकेट खेळाने साऱ्या भारताला वेळ लावलंय. खरं सांगितलं तर आपल्यासारख्या तुमच्या आमच्या सर्वांनी घरच्यांच्या शिव्या खाल्ल्या असेल तर याच क्रिकेट खेळापायी. क्रिकेट म्हणलं जातं ना, हा फार वेड्या लोकांचा खेळ आहे. जे डोक्याने वेडे असतात तेच हे क्रिकेट खेळ खेळतात. आज संपूर्ण भारतात एकच गोष्टीची चर्चा आहे, क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. आज या खंडाळा नगरीमध्ये आपण बघतोय हजारोच्या संख्येने नक्कीच प्रेक्षक उभा आहे. युट्यूबच्या माध्यमातून आपण देखील बघतोय हजारोच्या संख्येने. या दरम्यान आहे समोरच्या दिशेला फटका, सई मारे सपार. मोहन सोनवणे आले आले षटकार आलाय. थँक्यू डीजे. लागोपाठचे 3 षटकार आले तर प्रसाद भाऊ जगदाळे यांच्याकडून 1100 रुपये पारितोषिक आहे. मोहन आले आले षटकार आलाय. ओहो, यावेळेस परत एकदा राऊंड फायनल एक आपण बघतोय. चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता, बॉडी एक्सचेंज वर जाऊन आपण बघतोय चेंडू आदळला गेलाय. एक निर्धाव स्वरूपात चेंडू आलाय. गोलंदाज गोलंदाज गोलंदाज. विकेटचं पतन सातत्याने पडले जात आहे. संसार मात्र तुटला गेलाय. नव्याने संसार उभा करायचा आहे. म्हटलं जातं, मोडला जरी संसार तरी मोडणार नाही कणा. मोडला जरी संसार मोडणार नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त आणि फक्त लढ म्हणा, फक्त आणि फक्त लढ म्हणा. इथे चेंडू हवेत आहे. नो मॅच लँड मध्ये आपण बघतो चेंडू लँड होईल. एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरीचा देखील प्रयत्न इथे सक्सेसफुल ठरेल. 2 धावा आपण बघतो या दरम्यान पूर्ण केले जाईल. षटक क्रमांक 4 देखील मैदानाच्या संपले जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर. थांबा डीजे. चार षटक संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 रन 51 धावा. अर्धशतक या दरम्यान आपण बघतोय. बॅट तुटली. अय भाऊ, अरे बाप, जा रे बॅट इकडे.
4 ओव्हर 51, 4 षटकं संपली, 51 धावा, माई बॅट तोडून टाकली. घेणं देणं. काय रे मोहन? नवीन गोलंदाज किरण सामना करेल संदीप गाडे सर. मागच्या मॅचचा हिरो संदीप गाडे. या खेळाडूला मात्र मैदानाच्या संघर्ष करावा लागेल. बघा संदीप गाडे सरांनी आपलं स्वतःचं नाव, आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात याच खेळाने गाजवले. ओहो यावेळेस परत एकदा उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र आपण बघतोय पुरेसा बॅटवर येऊ शकला नाही. एक धाव नक्कीच या दरम्यान इथे केली जाईल. एक एक धाव खूप गरजेची आहे. आता बघा मंडळी, का एक एक धाव गरजेची असेल? कारण की थेंबा थेंबाने तळे साचे आणि तेच तळे नदीला लागे आणि नदी नदीने समुद्र बने. थेंबा थेंबाने तुम्हाला तळ साचावं लागेल, त्या तळ्याचं रूपांतर तुम्हाला नदीत करावं लागेल आणि तीच नदी समुद्राच्या दिशेने जावं लागेल. इथे बघा एका एका धावेचं महत्व किती आहे. गोलंदाज सामना करेल मोहन. मोहनला इथे एक पारी खेळावा लागणार आहे. एक उभरता सितारा वैजापूर तालुक्याची ताकद आहे आणि एक यंग स्टार, याला मात्र स्वतःला सिद्ध करायचं आहे. मोहन तयार. ओहो यावेळेस परत एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र पुरेसा येऊ शकला नाही. एका एका धावेने आपण बघतोय बंजारा 11 संघाला फारसं नुकसान होणार नाहीये. कॉल बॅक मधनं वर आलेला संघ आहे. आपण बघतोय बंजारा 11 संघ आणि लीग सिस्टम, या खेळाची सिस्टमच अशी आहे. जो संघ कॉल बॅकला जातो ना तो बक्षीस पात्र फेरीत नक्कीच असतो. ओहो यावेळेस आडव्या बॅटने फटका, सीमा रेषा पार, 6 रन आहे. संदीप गाडे सरांना माहिती आहे अशा कित्येक सिच्युएशन मध्ये आपण बघतोय संदीप गाडे सरांनी फलंदाजी केली. या सिच्युएशन देखील मध्ये संदीप गाडे सरांना फलंदाजी करावा लागेल. ओ यावेळेस परत एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि एकाच धावेने या दरम्यान इथे थांबावं लागेल. संदीप गाडे सरांसाठी एक वाक्य मी नक्कीच वापरेल. अगर घी सुधी उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं. घी अगर सीधे उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नाही. तुमच्या सरळ बॅटीने धावा येत आहे, तुम्हाला बॅटा वाकडे तिकडे करायची गरज नाही. संघाला गरज आहे, आज तुम्हाला मात्र ते करावं लागेल. ओहो यावेळेस पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक या दरम्यान असेल. चेंडू अडवला गेलाय, प्रोटेक्शन लावले गेले. एकच धाव या दरम्यान दोन्ही फलंदाजाला संतुष्ट व्हावं लागेल. एका एका धावेने मी अगोदर सांगितलं तुम्हाला तळे साचावं लागेल. संदीप गाडे सर या खेळाडूला परत एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल. या अगोदर तर केलंय, आज निर्णायक क्षणी आहे. आणि मी अगोदर सांगितलं अभिनय तर कमी नाही. खंडाळा प्रीमियर लीग ची परत एकदा 365 दिवस तुम्हाला वाट बघावं लागेल. ओहो इथे बॅटची कडा आणि डिक्लेअर झोन 2 धाव्यांसाठी आहे. कारण की पाठीमागच्या बाजूला आपण बघतोय एक शेत आहे आणि त्या शेतमध्ये एका शेतकरी राजाचं तर शेत आहे. आणि म्हटलं जाताना आसान होता तो हर कोई किसान होता. आसान होता तो हर कोई किसान होता. थँक्यू थँक्यू. 5 षटकं संपली. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 63 रन 63 धावा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. या षटकामध्ये किती धावा तुम्ही गोळा करणार? कारण की क्रिकेट खेळ एक असा आहे, तुम्ही 5 षटकामध्ये किती धावा करतात त्याला महत्व नाहीये. या शेवटच्या षटकातील धावा ध्यानात ठेवतात.
कारण की या धावा जर आल्या नसता तर जिंकलो असतो, या धावा झाल्या नसत्या तर हारलो असतो. पण क्रिकेट मध्ये जर तर या शब्दाला अर्थ नाही. जे काय करायचं तुम्हाला मैदानाच्या आत स्वतःच्या मनगटीच्या ताकदीवर तुम्हाला मैदानाच्या आत करावं लागेल. क्रिकेट मध्ये जर तर रिटेक बिलकुल नाही भेटणार. ही काय फिल्म सिटी नाहीये, एखादा ऍक्शन चुकली म्हणजे तुम्हाला रिटेक करता येईल. इथे एक चुकी झाली तुम्ही संपला. ओहो, यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आली सुरेख तिथे आपण बघतोय. चेंडू हलवलाय. लागोपाठचे 3 षटकार जर आले ते प्रसादभाई जगदाळे यांच्याकडून 2100 रुपयाचे पारितोषिक आहे. बोहोन यावेळेस बॅट ठिकाणा आहे. क्षेत्ररक्षक या दरम्यान असेल, चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एकच धाव असेल. 2 चेंडू झालेत आणि 2 चेंडूवर फक्त एकच धाव खर्च केली. संघाचा आयकॉन सचिन शिंदे, मॅन फ्रॉम संभाजीनगर. अजूनही उर्वरित 4 चेंडू मैदानात शिल्लक आहे. संदीप काले सर या 4 चेंडू मध्ये किती धावा गोळा करेल आपल्या संघासाठी? हो 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 हो, यावेळेस पंच कळवतात. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक आहे. ओ डीजे पंच कळवतात. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 23 च्या माध्यमातून ज्यावेळेस पंचाचे दोन्ही हात समांतर रेषा देतात ना त्यावेळेस चेंडू खराब आहे. ओ हो, यावेळेस आखून टप्प्याचा चेंडू, त्याला केला गेलेला पुल पॉवरफुल, ब्युटीफुल आणि सक्सेसफुल चेंडू फरार. 6 रन षटकार. सचिन शिंदेवर मात्र इथे आपण बघतोय आक्रमण चढवलंय. संदीप गाडे सर एक 100 आपण बघतोय झुंज देताना मैदानाच्या आत बघायला मिळेल. ओहो, यावेळेस परत एकदा इथे डिक्लेअर झोन आहे. 2 धावा या दरम्यान कंपल्सरी आपण बघतोय. मागच्या दिशेने चेंडू गेला तर असेल आणि या 2 धावीने आपण बघतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचले जाईल 73 रन. 73 धावींवर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले गेले. शेवटचा निर्णायक सेमीफायनल मुकाबला, ग्रँड फिनाले, मेगा फायनल. कोणता संघ या स्पर्धेवर आपलं नाव कोरणार? तब्बल 61,000 रुपयाची रोख पारितोषिक असणारी स्पर्धा. या दरम्यान परत एकदा राऊंड लेग साइड चेंडू खळू काढलाय. क्षेत्ररक्षक या दरम्यान असेल, चेंडू अडवले जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावेला फलंदाज. धाव बाद. क्रिकेट मध्ये धाव बाद होणे म्हणजे आत्महत्या करणे. आणि आत्महत्या आपण बघतोय एक चांगल्या खेळाडूसाठी केली, कारण की जो खेळाडू फलंदाजी करतोय, चौकार षटकार मारतोय, त्याला स्ट्राईकवर आणणं खूप गरजेचं आहे, कारण की धाव संख्या अजूनही वाढवण्याचं काम आहे. शेवटच्या चेंडूवर काय येईल? ओहो, परफेक्ट 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 यारकर. आणि षटक समाप्तीचा इशारा. 6 षटक संपली. 6 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा आहेत. आमचे स्कोरर आम्हाला कळवतात शाहरुख भाई 6 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा 74 आणि विजयासाठी बनवायच्या त्या 75. एक छोट्याशा विश्रांतीनंतर ऐकूया तोपर्यंत डीजे ची एक मधुर दोन. डीजे ताबडतोब क्षेत्ररक्षण लावायचे शिपा मेडिकल संघ. आलेल्या मान्यवरांना सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो का खंडाळा प्रीमियर लीग मध्ये टोटल 12 संघ आलेत. 12 संघ लीग पद्धतीने सामने खेळलेत. हारला तरी संघाला संधी होती. हा संघ हरून सुद्धा वर फायनलला आलाय, जो बंजारा 11 संघ आहे. कॉल बॅकला पडला. कॉल बॅक मधून जे संघ 2 येतात सुपर 8 मध्ये दाखल होतात. सुपर 8 मधून आपण 2-2 संघ 2 ग्रुप पाडतात. एक सुपर 8च्या 4 संघाचा एक ग्रुप, 4 संघाचा एक ग्रुप. तिथून एका ग्रुप मधून 2 संघ वरती येतात. तिथे सेमीफायनल होते आणि सेमीफायनल मधून आलेले हे 2 संघ एका बाजूला आपण बघतोय सिपा मेडिकल आणि दुसऱ्या बाजूला बंजारा 11.
हे दोन संघ फायनलिस्ट ठरलेत. आज कोणता संघ इथे पहिला नंबरचा किताब पटकवेल? या स्पर्धेला तब्बल 61,000 रुपयाचे पारितोषिक असणारी स्पर्धा आहेत. 61,000 रुपये देणार आमचे मान्यवर आपण बघतोय वैजापूर नगर परिषदचे माजी नगर अध्यक्ष श्री बाळासाहेब संचेती साहेब. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देणारे अजी अखिल शेठ कपूर यांच्या माध्यमातून 41,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे सुनील भाऊ गायकवाड आणि संजू भाऊ जेजुरकर यांच्या माध्यमातून 21,000 रुपये आहेत. आणि त्याचबरोबर आपण बघतोय चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पुंडलिक भाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे. वैयक्तिक पारितोषिक भरपूर लागले गेली. बेस्ट बॉलर आहे, बेस्ट कीपर आहे. सर्वांची नावं घेणं आता इथे वेळ कमी आहे. आणि मेन ऑफ द सिरीज मेट्रोल कंपनी, स्टीलची कंपनी आहे मेट्रोल कंपनी आणि महाराष्ट्र ट्रेनिंग ॲग्रो सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून मेन ऑफ द सिरीज या खेळाडूला जाईल. ती मेन ऑफ द सिरीज साठी सायकल आहे. आणि ट्रॉफी सौजन्य आपण बघतो आपले नवीन भाऊ श्रीवास्तव, नवीन श्रीवास्तव यांच्या माध्यमातून हे ट्रॉफीचे सौजन्य लाभले गेलेत. ज्या स्पर्धेला आपण ट्रॉफी बघतो एक आकर्षक चषक आहे. विजयी संघाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे, तिसऱ्यासाठी आहे, चौथ्यासाठी आहे, बेस्ट बॉलर आहे, बेस्ट बॅट्समन असेल, बेस्ट ऑलराऊंडर असेल. आणि या स्पर्धेचं एक विशेष आकर्षण आपण बघतो YouTube लाईव्ह या स्पर्धा आहेत. तब्बल 129 देशामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. अख्खा महाराष्ट्र नव्हे तर 129 देशामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. YouTube लाईव्हचे आपले ऑनर आपण बघतोय आरशान स्पोर्ट्स लाईव्हचे. थांबा डीजे थांबा, ओ डीजे, अरे जरा राहू दे रे भाऊ. लाईव्हच्या माध्यमातून आपण बघतोय आरशान स्पोर्ट्स लाईव्ह म्हणून या चॅनलचं नाव आहे. 129 देशांमध्ये स्पर्धा लाईव्ह चालू आहे. सर्वजण लाईव्हचा आनंद घेतात. मोबाईलवर घर बसल्या जिथे कुठे असेल, शेतात, मळ्यात, तळ्यात, कामात, ऑफिस मध्ये, तिथे तुम्ही मोबाईलवर ही स्पर्धा बघू शकता. कोणत्या खेळाडूने किती धावा केल्यात, किती बॉल आलेत, किती विकेट पडल्यात, किती धावा झाल्यात आणि कोणत्या क्षणाला काय झालं. इथे जरी पंचांकडून माणूस आहे, माणसाकडून चुका होत असतात. जे पंच आहेत ते न्यायाधीशाचं काम करतायत. आज एक कोर्ट आहे आणि या कोर्टामध्ये न्यायाधीशाचं काम म्हणून जे पंच करतात त्यांच्याकडून देखील चुकी होते. माणूस हा चुकीचाच पुतळा आहे. त्या चुकीला माफी असावी आणि ती चुकी न होता परत एकदा आपण चेक करतो YouTubeला आणि योग्य तो निर्णय देतो समोरच्या संघाला. ही देखील या स्पर्धेमध्ये एक आकर्षक बाब आहे. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण बघतो डॉक्टर योगेश इंगळे ना, अमोल इंगळे सर यांच्याकडून एक ट्रॉफी सौजन्य आहे. प्रत्येक मॅचला आपण ती मॅन ऑफ द मॅच म्हणून खेळाडूला देतो. आणि बऱ्याचशा जिल्ह्यातून, तालुक्यातून, अख्ख्या महाराष्ट्रातून आपण बघतोय टेनिस क्रिकेटचे तारे सितारे या मैदानाच्या आत आहे. आपण बघतोय नुकतेच APL ISPL इंडियन प्रीमियर लीग आहे टेनिस बॉल क्रिकेटची. त्या इंडियन प्रीमियर लीग मध्ये रवी आयरे मॅन फ्रॉम नाशिकहून तो खेळाडू आहे. नाशिकहून बिलॉंग करतो. आयकॉन म्हणून या संघामध्ये त्या खेळाडूला स्थान आहे. आपण या संघामध्ये आपण प्रत्येक संघात एक बाहेर गावचा खेळाडू होता. तुम्ही महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून कुटुंबी आणू शकता त्या खेळाडूला. तो खेळाडू आपण बघतो या शिपाई अलीगड संघामध्ये तो ST रक्षक म्हणून जो खेळाडू आहे तो नाशिक संघाचा आहे. नाशिकचा खेळतो आणि इंडियन प्रीमियर लीग मध्ये त्याची बोली लागली 4,80,000 रुपये त्याची बोली लागली गेली. येणाऱ्या काही दिवसांमध्ये टीव्हीवर आपल्याला तो खेळाडू दिसेल आणि मुंबई इंडियन्स या टीम मध्ये त्याचा समावेश आहे. तर समोरच्या दिशेला आपण बघतो नॉन स्ट्राइक गेंडला जो बॅट्समन आहे सचिन शिंदे मॅन फ्रॉम छत्रपती संभाजीनगरचा हा खेळाडू आहे. आयोजक कमिटीचे धन्यवाद करावं तितकं कमी आहे. त्यांनी सर्वांनी परिश्रम घेतले आणि स्पर्धा घडवली. गोलंदाजीला तयार. लेट्स प्ले. 75 धावेंचं पाठलाग मंडळी मैदानाच्या आत. हो यावेळेस समोरच्या दिशेला पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला पाठवलाय पार रन षटकार. धन्यवाद. उत्कृष्ट मी कॉमेंट्री करतो म्हणून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय सचिन बागुले यांच्याकडनं. धन्यवाद. तुम्हाला आमची जाणीव कळाली, आमच्या गळ्याचा त्रास कळाला. 200 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद.
ओहो यावेळेस पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळू काढलाय, क्षेत्ररक्षक या दरम्यान असेल, चेंडू अडवला जाईल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि दुसरी देखील धाव आपण बघतो या दरम्यान पूर्ण गेली 75 धावेंचा पाठलाग करत असताना मंडळी कित्येक अडचणी तुम्हाला मैदानाच्या येईल आणि त्या अडचणीला सामोरे जाऊन तुम्हाला मात्र मैदानाच्या आत लढा देणं आहे. बीच में टाइम नहीं लेता ना, खाली टाइम. वाह काय चेंडू आहे या दरम्यान आपण बघतोय इथे परफेक्ट यार्कर आहे. आपण बघतोय या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभले गेले आमचे माननीय वैजापूर नगरीचे नगर परिषदचे माजी नगर अध्यक्ष श्री बाळासाहेब संचेती यांच्याकडून उत्कृष्ट समालोचनासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आले. धन्यवाद साहेब. अशीच बक्षीस आली ना तर अजून बुद्धीला चालना मिळते आणि नवीन नवीन शब्द बाहेर पडतात. हो यावेळेस परत एकदा फटका खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक या दरम्यान असेल. 38 सर्कल मध्ये आपण बघतोय चेंडू अडवला गेलाय. 2 षटकांचा जो नियम आहे 38 सर्कल आपण बघतोय 30 रेषेच्या मध्ये जे खेळाडू आहेत याच्या बाहेर फक्त 2 खेळाडू तुम्ही ठेवू शकता, कारण की पॉवर प्ले मैदानाच्या आत चालू आहे. 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहे, तुम्ही बाहेर उंचावून चेंडू डोक्यावरून काढून दिलं तर 4 किंवा षटकार आहेत आणि ते देखील करत असताना कोणते क्षेत्र खाली आहे, कव्हर, पॉइंट, मिड ऑफ, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, फाईन लेग, कोणते खेळाडू नाहीये तिथे तुम्हाला मात्र चेंडू पाठवायचा आहे. गोलंदाजी बारकोर आपण बघतोय इथे संदीप गाडे सर आहे, पहिलं षटक घेऊन येत आहेत. हो यावेळेस पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय, चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पार, ये रास्ते हे 4 के चौकार. इथे बघा मंडळी काय घडण्यात आलंय, कुलूप लावली पुढच्या आधार डीजे. ओ डीजे ऑपरेटर कोण करू राहिले, डीजे ऑपरेटिंग कोण करते आता त्यांना सांगा, जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत वाजू नका, नाही तर कॉमेंट्री करा म्हणा तुम्ही, ज्याला करायचं त्याने करा. नाही वाजू दे त्यांना, डीजे वाजू दे एकदा, मग मी सांगतो नंतर. बोलायचा मौसम येतो आणि तुम्ही डीजे मध्येच वाजून देताय. किती रन झाले भाऊ, ओव्हर झाली का? षटक क्रमांक 1 मैदानाच्या संपले गेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा स्कोर कार्डवर आहे आणि उत्कृष्ट समालोचनासाठी आपण बघतोय 200 रुपयाचे पारितोषिक आले प्रसाद भाऊ जगदाळे जानेफळकर यांच्यातर्फे. धन्यवाद. आपण बघतोय मंडळी दुसरं षटक घेऊन आपण बघतोय वैजापूर तालुक्याचं भूषण रिया शेख गोलंदाजी बारकोर आहे. एक वाक्य नक्कीच मी सांगेल मंडळी, आज जर बघितले गेले तर इथे सर्व मान्यवर मंडळी उपस्थित आहे आणि त्यांच्यासाठी देखील आणि आलेल्या सर्व क्रीडा रसिकांसाठी एक वाक्य आहे, आपल्या जवळचे सगळेच आपले शुभचिंतक नसतात. आपल्या जवळचे आपले सर्वच शुभचिंतक नसतात, त्यातले बरेच आपलं शुभ होतंय म्हणून चिंतेत असतात. दहाव्या मंडळी मैदानाच्या आतमध्ये रिया शेख गोलंदाजी बारकोर आहे. हो पहिला चेंडू आखव टप्प्याचा त्याला करायला गेलेलं पूल आहे. आपण बघतोय चेंडूवर क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत दुसरा धावेचा देखील प्रयत्न सक्सेसफुल ठरेल. 2 धावेने आपण बघतोय स्कोर कार्ड 15 धावेंवर आहे. 75 धावेंचा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ लागले गेले. रिया शेख गोलंदाजी बारकोर आहे. रिया शेख तयार.
हो हो, यावेळेस कव्हरच्या डोक्यावर आपण बघतोय चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू फरार, 4 रन चौकार आहे. डीजे जो फलंदाज आलेल्या मान्यवर मंडळीला मी सांगतो, जो फलंदाज फलंदाजी करत आहे ना, या लीगचा सर्वात महागडा खेळाडू आहे अर्जुन माहेर. यावेळेस परत एकदा अलंग कार्पेट चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक असलम आपण बघतोय चेंडूवर येईल तोपर्यंत एकच धाव असेल. एका धावेने फारसं नुकसान होणार नाहीये सिपा मेडिकल संघाला, पण इथे मोठे फटकेबाजी नितीन चव्हाणला मात्र करावं लागेल. आयोजक कमिटीचे आपण बघतोय रमेश बागुल उपसरपंच आणि कमिटीचे अध्यक्ष आहे, त्याचबरोबर पठाण मोबिन खान माजी उपसरपंच खंडाळा, सादिक शेख, योगेश वेळेंजकर, बाबा खान, आजी मुजब्बिर, हे सर्व आयोजक कमिटीच्या माणसं आहेत. यांच्या माध्यमातून आपण बघतोय ही स्पर्धा भरवली गेली. ओ हो 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 हो, यावेळेस स्विंग आणि मिस आहे. काय डिलिव्हरी बघायला मिळते, स्विंग आणि मिस आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर काटा बदललाय, ऑफ स्टंपच्या बाहेर आलाय आणि चेंडू आपण बघतोय एसटी रक्षकाने पकडलाय. ओ हो, यावेळेस इथे क्षेत्ररक्षक का कुठलाही या दरम्यानला नसेल, चेंडू फरार, 6 रन षटकार. म्हणलं जातं ना मंडळी, फटक्यात आहे वजन आणि धावा मिळेल अर्धा डझन. नितीन चव्हाण मॅन फ्रॉम भगूर, वैजापूर तालुक्यातील भगूर गावातून बिलॉंग करणारा एक ग्रामीण भागातला खेळाडू आहे. आज इथे आपल्या नावाचा बोलबाला ठेवतोय. आमचे मामा राजू मामा यांचे देखील आगमन आहे. आमच्या मामाचं गाव आहे खंडाळा, आणि कित्येक दिवस सुट्ट्या लागले शाळेला, आम्ही म्हणायचो मामाच्या गावाला चाललोय, आणि आज मामाच्या गावात समालोचन करायला मिळालं. खरंच खूप चांगला दिवस आहे. यावेळेस परत एकदा हलक्या हाताने कट करून देण्याचा प्रयत्न, चेंडूवर क्षेत्ररक्षक घेईल तोपर्यंत एक धाव घेतल्या गेली आणि एकाच धावेने आपण फक्त इथे थांबावं लागेल. षटक क्रमांक 2 मैदानाच्या संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 रन 27 धावा स्कोर काढणार आहे. 75 धावेंचा पाठलाग मंडळी मैदानाच्यात आहे आणि 75 धावा तुम्हाला कंपल्सरी इथे बनावं लागेल. संघर्ष मात्र तुम्हाला मैदानाच्यात करावं लागेल. मी अगोदर सांगितलं, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, पण गगनभराचं वेळ हे रक्तात असलं पाहिजे. कबूतर गगनभर वेळ घेऊ शकत नाही, आणि क्रिकेट हा फार वेळ लोकांचा खेळ आहे. वेळे लोकच इतिहास घडू शकतात, हुशार लोक सकाळी हे पेपरात वाचतात. समीकरण मात्र बदलले गेले. उर्वरित चेंडू 24 आणि बनवायच्या 48 धावा, 24 गेंदे 48 रन. लागोपाठचे 3 षटकार जर आले ना, तर प्रसाद भाऊ जगदाळे यांच्याकडून 2100 रुपयाचं पारितोषिक असेल. सत्तावीस धावा आपण बघतोय स्कोर कार्डवर आहे. जर बघितले गेले ना, 27 धावा आपण बघतोय इथे. 27 जर म्हणलं गेलं ना, तर MH 27 अमरावती जिल्हा आपल्याला आठवायला बघायला मिळतोय. अमरावती जिल्ह्याचे MH 27 आपल्याला बघायला मिळेल. आणि अजिंक्य राणे आपण बघतोय इंडियन टीम मध्ये ओपनर आणि सलामीची फलंदाजी म्हणून जो खेळाडू ओळखला जातो, अजिंक्य राणे, या खेळाडूचा जर्सी क्रमांक देखील 27 आहे. 27 धावा आपण बघतोय स्कोर कार्डवर लागले गेले. 3 षटकं मैदानाच्या संपल्या गेली. 3 षटकांच्या माफ करा 2 षटकं मैदानाच्या संपल्या गेली. उर्वरित 24 चेंडू आणि बनवायच्या 48 धावा. 24 चेंडू 48 धाव्यांची गरज, प्रति चेंडू 2 धाव्यांची गरज असणार आहे.
इथे एक षटक चांगलं आपण बघतोय सिपाही मेडिकल या संघाला जिंकायचं असेल तर हाताळावं लागेल, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय बंजारा 11 संघाला जिंकायचं असेल तर एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आत करावं लागेल. ओहो, यावेळेस समोरच्या दिशेला फटका आलाय आणि चेंडू फरार. छत्रपतींचा चावा मिळाल्या 6 धावा. षटकार मारतो आपण बघतोय इथे. षटकार जर बघितलं गेलं तर नितीन चव्हाण या खेळाडूच्या बॅट मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. काय फलंदाजी आहे, याच प्रकारची फलंदाजी मात्र नितीनला मैदानाच्या आत करावं लागेल. हो, यावेळेस परत एकदा पॉइंट रिझर्व मध्ये आपण बघतोय चेंडू खेळू काढलाय क्षेत्ररक्षक या दरम्यान कुठलाही या दरम्यान नसेल आणि चेंडू फरार होईल. 4 चौका. स्कोर कार्ड जर बघितले गेले तर जाऊन पोहोचेल 37 धावेवरती. समीकरण मात्र बदलले जाईल. उर्वरित चेंडू 22 आणि बनवायच्या त्या 38 धावा. 22 गेंदे 38 रन. हो 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 हो, यावेळेस पंच कळवतात चेंडू खराब आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 23च्या माध्यमातून आपण कळतोय पंचांचे दोन्ही हात ज्यावेळेस समांतर रेषेत येतात ना त्यावेळेस पंच कळवतात चेंडू खराब आहे. गोलंदाजाला मात्र दंडित केले गेले. एक अतिरिक्त धाव आपण बघतोय स्कोर कार्ड वर लागले जाईल. संदीप गाडे यावेळेस परत एकदा संदेश क्षीरसागर चेंडू आडवेल तोपर्यंत एकच धाव आहे. क्षेत्ररक्षण आपलातून आहे. चेंडू या काही वेळेला वाटलं खालच्या दिशेने राहिला, संदेशने पण चेंडू अडवलाय. एका धावेचा संघर्ष मंडळी मैदानाच्या चालू आहे. मेगा फायनल ग्रँड फिनाले आज मैदानाच्या आहे. आजच्या या स्पर्धेतील शेवटचा दिवस. ओहो, यावेळेस रिवर्स आणि आपण बघतोय अनसक्सेसफुल ठरतोय. इथे निर्धाव स्वरूपाचा चेंडू येईल. संदीप गाडे सरांना आपण बघतोय गोलंदाजीचा एक चतुर आणि चाणक्य म्हणून गोलंदाज म्हणून ओळखले जातं. इथे जर बघितलं गेलं तर आतापर्यंत गोलंदाजी सुरेख आहे. धाव संख्येला मात्र कुठेतरी अंकुश लावण्याचं काम आता गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. हो 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 हो, यावेळेस स्विंग आणि मिस आहे. या अगोदर सांगितलं संदीप गाडे सर एक चतुर आणि चाणक्य गोलंदाज आहे. मोठे फटकेबाजी जर तुम्हाला करायची असेल हो हो, यावेळेस आकाशाला गवसणी घालणारा चेंडू दूर 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 षटका. षटक समाप्तीच्या शरीर 3 षटक संपले गेली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या गेल्या त्या 45. उर्वरित चेंडू 18 आणि 18 चेंडू मध्ये बनवायच्या 30 धावा. 18 गेंदे 30 रन.
लागोपाठचे 3 षटकार जर आलेत ना तर प्रसाद भाई जगदाळे यांच्याकडून 2100 रुपयाचे पारितोषिक आहे. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वर धावा आहेत 48 आणि बनवायच्या उर्वरित चेंडू 18. हा पहिला चेंडू आपण बघतो अतिशय सुरेखरित्या हाताळला गेलाय. उर्वरित चेंडू 18 होते ना 18 चेंडू मध्ये 30 धाव्यांची गरज होती. आता एक चेंडू मात्र कमी केले जाईल. 17 चेंडू आणि बनवायच्या 30 धावा. 17 गेंदे 30 रन. बघा मंडळी सामना अजूनही संपलेला नाहीये. शेवटच्या क्षणात दिलो की धडकले बनवायला यो सामना होणार आहे. कारण की अजूनही दोन्ही संघ ताकदवार संघ आहे, बलवान संघ आहे. सामना अजूनही दोन्ही संघाने सोडलेला नाहीये. ओहो यावेळेस इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आणि इथे झेल मात्र सुटला आणि चौकार आपण बघतो या दरम्यान आलाय. मंडळी हा झेल सोडला की मॅच सोडलाय. झेल 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 क्रिकेटची एक परिभाषा आहे. परिभाषा सांगती पकडो कॅच और जीतो मॅच. डीजे जरा डीजे ची ऑपरेटिंग करा. झेल सुटल्याचं लावा काहीतरी. प्रमुख पाहुणे म्हणताय. थँक्यू डीजे. ओहो यावेळेस चेंडू सुरेख. चेंडू सुरेख काय अफलातून डिलिव्हरी आहे. या अगोदर जर झेल टिपला असताना एक मोठा खेळाडू गळायला लागला असता, धावसंख्येला देखील अंकुश लागला असता. पण मी पहिले सांगितलं मंडळी क्रिकेट हा खेळ जर तर याचा नाही आहे. जे काय करायचे तुम्हाला स्वतःच्या मनगटीच्या ताकदीवर मैदानाच्या आत करायचे. अरे क्रिकेट या खेळामध्ये तुम्हाला रिटेक मिळणार नाहीये. ही काय फिल्म सिटी नाहीये. चुकलं की रिटेक. आता तो चेंडू परत हवेत पाठवायचा, परत तोच खेळाडू पाठवायचा, त्याला सांगायचं धर बाबा. इथे रिटेक नाहीये. ओहो यावेळेस रिवर्सचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू फलणार. 4 चौकार. इथे बघा मंडळी एक एक चूक तुम्हाला पराभवाच्या दिशेला नेते. आज चुका आणि चुका आणि चुका मैदानाच्या आत बघायला मिळतात. आज क्षेत्ररक्षक मी सकाळच्या सत्रापासून बघतोय डोक्याला लावायचं तेल आज हाताला लावून आले की काय. झेलच होत नाहीये. झेल सटकून चालले. गोलंदाजी बारकोर आणेल तयार. ओहो यावेळेस परत एकदा मी हिट करण्याचा प्रयत्न. एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू अनिलच्या माध्यमातून आलाय. समीकरण मात्र बदलले जाईल. समीकरण आता उरलेलं असेल. उर्वरित चेंडू 13 आणि बनवायच्या 22 धावा. हे 2 चौकार जर आडले असते ना मंडळी तर सामना अजूनही बदलला असता. कारण की त्या 8 धावा कमी झाल्या. 22 धाव्यांची गरज आहे. उर्वरित चेंडू 13 आहे. 13 चेंडू 22 धाव्यांची गरज. अनिल लावले गोलंदाजी मार्कवर तयार. वैजापूर एक्सप्रेस म्हणून ओहो हो यावेळेस आकाशाला गवस्ती घालणारा चेंडू दूरवरचा बिग षटकार. डीजे ऐकू डीजे. बघा नितीन चव्हाण देखील सांगतोय खाई तर तुपाशी नाही तर उपाशी.
नितीन चव्हाण देखील सांगतोय मी मारेल तर चौकार षटकार खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. आज आलेल्या मान्यवरांना देखील एक छोटस वाक्य मी या दरम्यान इथे सांगू इच्छितो. आयुष्यात दोन मित्र नेहमी बरोबर असावे. आयुष्यात दोन मित्र नेहमी बरोबर असावे. एक तो कृष्ण, एक तो कृष्ण जो लढणार नाही पण जिंकणं मात्र पक्का आहे. जो लढणार नाही पण जिंकणं हे पक्का आहे. दुसरा तो कर्ण, समोर पराभव आहे, समोर पराभव आहे, समोर पराभव दिसतोय तरी साथ सोडणार नाही, समोर पराभव दिसतोय तरी साथ सोडणार नाही. असे दोन मित्र नेहमी समय. वाह काय पारितोषिक आले. लागोपाठचे 3 जर का चेंडू डॉट आले तर 5100 रुपये पारितोषिक प्रसाद भाऊ यांच्यातर्फे असेल. पहिल्या चेंडूवर आपण बघतोय पॉइंट रिजन मध्ये चेंडू खेळू काढला. क्षेत्ररक्षक दूरवरती आले चेंडू फरार. 4-4-4 चौकार. अर्जुन महेर. समीकरण मात्र बदललं जाईल. उर्वरित चेंडू 11 आणि बनवायच्या 12 धावेंची गरज. 11 गेंदे 12 रन. लागोपाठचे 3 चेंडू जर डॉट आले ना प्रसाद भाऊ जगदाळे यांच्याकडून 5100 रुपये पारितोषिक असेल. लागोपाठचे 3 चेंडू डॉट आले तर 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे टाकायचे आणि 5100 रुपये रोख घेऊन जायचे. अर्जुन महेर. आयकॉन रवी आहे गोलंदाजी बारकवर. ओहो यावेळेस आपण बघतो अतिशय वेगाने चेंडू टाकलाय. एका धावेने आपण बघतोय इथे आता काम चालावं लागेल. कारण की पंचनालेवन संघाला माहिती आहे आता इथे रिस्क घेण्याची गरज नाहीये. सामना आपल्या आटोक्यात आलाय. समीकरण बॉल आणि चेंडूचे जवळपास सारखे राहिले. धावा राहिल्यात कमी आणि चेंडू राहिल्यात जास्त. त्याच्यामुळे आपण बघतोय दोन्ही फलंदाज आता सेल्फ डिफेन्स म्हणून आता फलंदाजी करत आहे. ओहो यावेळेस परत एकदा नितीनच्या बॅट मधनं सीमा रेषा पार. 6 रन षटकार. नितीन चव्हाण. मी अगोदर सांगितलं मंडळी वैजापूर तालुक्यातील भगूर गावातून बिलॉंग करणारा नितीन चव्हाण सांगतोय खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी आहे. आज चौकार आणि षटकाराची भाषा बोलतोय नितीन. आयकॉन रवी आर्यवर मात्र आक्रमण चढवले. समीकरण शाहरुख सर कळवतात समीकरण बदलले गेले. उर्वरित चेंडू 9 आणि बनवायच्या 5 धावा. हो 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 यावेळेस रिवाजचा प्रयत्न होता. 6 मारून जर का नितीनने सामना जिंकवला तर 1100 रुपयाचे पारितोषिक असेल प्रसाद भाऊ यांच्याकडनं. ओहो यावेळेस चेंडू फरार. 4 रन चौकार. 6 मारून जर का सामना जिंकवला तर 2100 रुपयाचे पारितोषिक आहे प्रसाद भाऊ जगदाळे यांच्याकडनं. तुमचं काय बक्षीस घ्याय ना ते एखादं बा नसन. षटकार मारून जंपवला तर 2100 रुपये पारितोषिक आहे. हो हो सामना संपला. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. सादिक भाई ताबडतोब लिस्ट आणून द्या माझ्याकडे. कोणाकोणाचे काय 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 लवकर आणून द्या. 2100 रुपयाचे पारितोषिक द्यायला बोलू आपण नक्की. वाढवा डीजेचा आवाज वाढवा. शाहरुख भाई एवढी पब्लिक घ्या कॅमेऱ्यात.